नमस्कार. प्रियाचं वागणं आता सायलीला खूपच खटकायला लागलेलं असतं. त्याच वेळेला प्रिया मोठ्याने बोलते, सायली, माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नकोस. तू काय वागतेस तुझं तुला तरी कळतंय का? तेव्हा सायली म्हणते, मी काय चुकीचं वागते की तू माझ्यावरती एवढे आरोप करतेस? तेव्हा प्रिया बोलते, प्रत्येक वेळेला तू माझ्या आईबाबांच्या पुढे पुढे करत असतेस. प्रत्येक वेळेला तुझा हा उद्धटपणा मी बघते ना. तेव्हा सायली बोलते, मी तुझ्या आईबाबांच्या पुढे पुढे करतच नाही. आणि खरं सांगू का, तू विसरतेस का? रविराज सरांनी स्वतः मला मुलगी मानलंय. त्यांनी मला स्पष्ट सांगितलंय की हे म्हणजेच किल्लेदारांचं घर माझं माहेर आहे. त्यामुळे तू मला आता अडवू शकत नाहीस त्यांना भेटण्यापासून. तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडते आणि सायलीवरती हात उचलायला जाते. तेव्हा अर्जुन जोरात प्रियाचा हात मुरगळतो आणि ढकलून देतो. त्यावेळेला तिथे अश्विनसुद्धा असतो, पण अश्विन काहीच बोलत नाही. हे ऐकताच लगेच प्रिया बोलते, अश्विन, तुझ्या बायकोचा अपमान करतायत ही लोक आणि तू मात्र शांत आहेस. अश्विन, अरे कधीतरी माझी बाजू घेत जा ना. तेव्हा लगेच अश्विन बोलतो, प्रिया, मी तुझी नेहमीच बाजू घेतो, नेहमीच तुझ्या पाठीशी उभा राहतो. पण तू काय करतेस, तू मात्र तुझं वागणं बदलत नाहीस. आणि खरं सांगू का प्रिया, मला तुझ्या या वागण्याचा त्रासच होतो. अगं तू स्वतःला सावर ना, नको त्या गोष्टींमध्ये कशाला नाक खुपसतेस. आणि खरं सांगायचं तर आता ही गोष्ट बंद कर. तू सारखं त्या सायलीची पाठ का धरतेस? तेव्हा लगेच प्रिया बोलते, मी सायलीची पाठ धरते? तुला त्या सायलीचं वागणं खटकत नाही का? अश्विन, तूच विचार कर तुझं वागणं कसं झालंय ते. तेव्हा लगेच अश्विन बोलतो, माझं वागणं काय बदललंय? तेव्हा लगेच प्रिया बोलते, अश्विन, तू माझी बाजू घ्यायची टाकून तू प्रत्येक वेळेला त्या सायलीच्या पाठीशी उभा राहतोस. आतासुद्धा तू न कळत का होईना पण सायलीची बाजू घेतलेस. तेव्हा अश्विन बोलतो, कारण मला कुठेतरी असं वाटायला लागलंय तन्वी की सायलीची बाजू योग्य आहे आणि तू चुकतेस. तन्वी, मला हे बोलताना सुद्धा वाईट वाटतंय, पण तू चुकीचीच वागतेस हे माझ्या डोळ्यांना स्पष्ट दिसतंय. आणि तरीसुद्धा जर का मी तुझीच बाजू घ्यायची असेल तर सॉरी, पण मी कधीच खोटेपणाला सहकार्य करणार नाही. तेव्हा लगेच प्रिया बोलते, तुझं काय चाललंय, तू काय बोलतोयस, कळतंय का तुला? जरा विचार करून बोल, कारण तुझ्या या वागण्याचा मला त्रास व्हायला लागलाय. मला खरंच तुझं वागणं कळतच नाही आहे. प्लीज जरा तरी माझा विचार कर. तेव्हा लगेच मोठ्यानी सायली बोलते, खरं सांगू का प्रिया, अश्विन भाऊजीसुद्धा तुला कंटाळलेत. तूच विचार कर आता तुझं वागणं कसं करायचं ते. खरं सांगायचं तर तुला कळतच नाही आहे कसं वागावं ते. मला खूपच वाईट वाटतं तुझ्याशी हे बोलताना, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा अश्विन भाऊजींच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील ना प्रिया, तेव्हा मात्र तू एकटी पडलेली असशील आणि तेव्हा सावरायला तुला कोणी नसेल. मी आत्ताच तुला सांगते प्रिया, स्वतःला सावर, नाहीतर एक दिवस तोंडावर आपडशील. तेव्हा लगेच प्रिया बोलते, सायली, उगाच शहाणपणा करू नकोस आणि नको त्या गोष्टी मला सांगू नकोस. खरं सांगायचं तर तुझ्या या कोणत्याच गोष्टी मला पटत नाही. त्यावेळेला अर्जुन बोलतो, मग एक गोष्ट लक्षात ठेव, स्वतःची लिमिट क्रॉस करायची नाही या, आणि माझ्या बायकोच्या अंगावर धावत यायचं नाही. जर का तसा प्रयत्न जरी केलास ना तर तिथल्या तिथे तुझं असं काही थोबाड फोडेन की तू परत कधीच माझ्या बायकोच्या वाटेला सुद्धा जाणार नाहीस. तेव्हा लगेच प्रिया टाळ्या वाजवायला लागते आणि म्हणते, वा अश्विन वा, खरंच मानलं पाहिजे तुला. आज तर तू मला दाखवून दिलंस की या घरात मी पूर्णपणे एकटी आहे. तेव्हा लगेच अश्विन बोलतो, असं काहीच नाही तन्वी, तूच विचार कर ना, तू तुझं वागणं सुधार. तेव्हा कल्पना बोलते, अश्विन, अरे कोणाला सांगतोयस तू? या दगडाला? अरे या दगडावरती कितीही डोकं आपटलं ना तरी काहीच उपयोग नाही. तेव्हा मात्र प्रिया बोलते, बस झाला आई, बस झालं. येता जाता माझा अपमान करणं, मला टोमणं मारणं बस करा. मला खरंच या टोमण्यांचा खूप कंटाळा आलाय आणि तुमची ही टोमणे बंद केलेत ना तर बरं होईल. तेव्हा मात्र खूप राग
कल्पनाला आलेला असतो त्याच वेळेला लगेच अश्विन बोलतो, तुझी हिंमत कशी झाली मम्माशी या पद्धतीने बोलायची? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझी मम्मा कधीच टोमणे मारत नाही, जे आहे ते तुझ्या समोरच बोलली आहे ती. आणि तरीसुद्धा जर का तुला हे चुकीचं वाटत असेल ना, तर तुझी इच्छा, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, यापुढे आमच्याशी बोलताना नीट बोलायचं. आणि जर का ते जमत नसेल ना, तर तन्वी तुझा बोजा बिस्तरावर आणि तू इथून निघून जा, कारण माझ्या घरच्यांना मान न देणाऱ्या मुलीशी मला बोलायचं नाही. तेवढ्यात मात्र तिथे पूर्णाजी आलेली असते आणि पूर्णाजी प्रियाला बोलते, काय चाललंय तन्वी तुझं? अगं रोज उठून का भांडणं करतेस, का भांडणं उकरून काढतेस? तन्वी अगं स्वतःला सावर ना, नको ना असं वागूस. तेव्हा लगेच तन्वी बोलते, पुरे, आणि तू का मला समजवतेस? मला तुझं काहीच ऐकायचं नाही. आणि ती जोरात पूर्णाजीला धक्का देते. त्यामुळे पूर्णाजी खाली पडताच सायली तिला सावरते. त्यावेळेला मात्र अश्विनचा राग अनावर होतो आणि अश्विन प्रियाच्या सटकन कानाखाली मारतो आणि प्रियाला म्हणतो, काय चाललंय काय तुझं? अगं तू मोठ्यांचा मान वगैरे काहीच बघत नाही आहेस, असं का वागतेस तू तन्वी? असं वागून तुला काय मिळतंय? तन्वी अगं तूच विचार कर, तुझ्या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय. तेव्हा लगेच प्रिया बोलते, माझ्या वागण्याचा त्रास होतोय? माझ्या? मला खरं तर कळतच नाही की तुम्ही सर्वजण प्रत्येक वेळेला मलाच का दोषी ठरवताय. कुणीतरी माझ्या वागण्याचा सुद्धा विचार करा, माझ्या मनाचा सुद्धा विचार करा ना, मला किती त्रास होत असेल. पण कोणीच माझ्या मनाचा विचारच करत नाही. काय आहे ना, प्रत्येकजण स्वतःचाच विचार करतोय, पण एकदा तरी सगळ्यांनी माझा विचार करावा. तेव्हा मात्र मोठ्यानी पूर्णाजी बोलते, काय चाललंय काय तन्वी तुझं? अगं तुला नाही लहान मोठी माणसं दिसत, कशी वागतेस तू? तन्वी आता मात्र तू हद्द पार केलीस. अगं तू मला ढकललंस. तन्वी स्वतःच्या मनाला विचार ना. अगं तुझं वागणं जर का योग्य असतं तर आता तुला अश्विनने सुद्धा साथ दिली असती, पण तू मात्र योग्य वागतच नाही आहेस. का असं वागतेस तू? तुला असं वागून काय मिळतंय? तेव्हा लगेच प्रिया चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते, पुरे अश्विन, मला तुझ्या साथीची गरजच नाही, कारण तुझी साथ मला आता कधीच मिळणार नाही असं वाटतंय. अश्विन स्वतःहून जरा विचार कर तुझ्या वागण्याचा. तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो. अश्विन मोठ्याने बोलतो, पुरे झालं आता मला या विषयावरती वाद घालायचाच नाही आहे. त्याच वेळेला लगेच पूर्णाजी बोलते, अश्विन मला सुद्धा असंच वाटतं की हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल, आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद होऊ दे. तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आता तरी अश्विनच्या लक्षात येईल का की प्रियाचा मूर्खपणा तर वाढत चाललाच आहे, पण प्रिया किती खोटारडी आहे ते कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.